आता वाजलेले आहेत संध्याकाळचे किती वाजले दादू? 7:30 वाजले तर त्या. मग लवकर का नाही आला? सांगितलं आतमध्ये किचन मध्ये लोकांनी, आम्ही काय करणार? बरं आता किती न्यायचा मसाला? 10 किलो मसाला आणि 4 किलो मिरची पावडर आणि खोबरा केस 2 किलो. चलो प्रतीक्षा चल भावडून आणाल मसाला दे. चला चला की. बरोबर 7:30 वाजले तर त्या आणि भावडून आणा आलाय मसाला न्यायला. केलाय काट त्यातला 10 किलो. प्रतीक्षा दे का भरून नानाला. ते अर्धा किलोचं येतं. ते अर्धाच येतं. हा हा असून ती पडून दे का. हा खोबरा खिस कर 2 किलो लगेच फोडून खोबरं. बकेट मिरची पावडर आहे 5 किलो. काढ हळूच लागल खाली. तिखटाची पाहिजेत ना. काढ ही काढली ही तिखटाची. हा अर्धा किलोची पाकिट काढ. 4 किलो न्यायची ना. हा ओके झाली 4 किलो लागन बापू. खोबरं किस 2 किलो. खोबरं फोड. लाडू खायचा आहे तुला? लय उशीर ना. शिजायचं कवा? होय र शिजायचं कवा? कडवायचं नाही. आता 70 किलो मटण आणले. आता मी गड्या तो तिथं ठोंबा होता की इकडं असन कुठतरी. ठोंबा इकडं होता ग. नानींनी कुठतरी ठेवला असन बघ. अरे खोबऱ्याचा खिस आहे ना केला की लगेच शिकावं लागतो. त्याला करून ठेवला ना तर खराब होतो. आम्ही लागण असं करतो. आणि गुन्हे रातीच आणली बाबा तो संपली. काय तुला सांगू. ये गडीवर आमचं प्रतीक्षाकडे काम आलंय सगळं. अजून 2 दिवस असू द्या. लाडू वगैरे आता नवरात्रात पण तुम्ही घेता माझ्याकडून. आता ऑर्डरी चालू झाल्या त्याचं माझ्या दिवसाच्या. नाही म्हणलं तरी तुम्हाला दाखवते किती ऑर्डरी असते ज्यावेळेस लाडू जाते त्यावेळेस. आणि मसाला पण. आणि उपवासाला असू द्या देवदेवाला असू द्या. म्हणजे आमच्याकडलं जे वस्तू बनतात ना सगळ्या तुम्ही घरामध्ये तुमच्या वर्षभर खाऊ शकता. देवधरण असू द्या. आता दिवाळी असते दसरा असतो ताटं वगैरे भरायचे असतात. आपण पोळ्या करतो आमटीला मसाला वापरलो. तुम्ही वापरला तरी चालतो काय अडचण नाही. शिवता आम्ही करत नाही. मी पण पाळते. झाकून ठेव ना. 2 किलो काढ बाळा. मोठ्या सिल्वरच्या कॅरी बॅग मध्येच भर डायरेक्ट. गुणी ना रात्रीच आणली होती. हो का एवढं राहिलंय खोबरं. रात्रीच गुणी आणलेली. आणि ती खोबरं भरण परत त्याच्यावरती ती गामेल्यावरती ते घेतलंय ना तू ते टाक. 2 3 4 5 6 7 8 9 10. हा आणि मिरची पावडर 1 किलो 2 पॅकेट. 1 किलो 2 किलो 3 किलो आणि 4 किलो. यस खोबरं किस 2 किलो. हाय बरोबर. पॅकिंग. यस बॉस. आणि आज केलेला मसाला आता गुणी उचलली दीदीने ह्याच्यावली. आता ह्याच्यावर दुसरी गुणी. हा मसाला आहे ना मैत्रिणी आजच्या आज लगेच भरायचा नसतो. ह्याला ना आजच्या दिवस आराम करून द्यायचा असतो. ह्या 3 घमेल्यातली पण मसाला आहे बाय. ती गुणी घिचल. तू लाडू खा म्हणते तर लाडू खाय ना तू. बर खा.
मसाला उचली नाही ना कोण करत तिथं. अय पोरा, मसाला उचली नाही ना होत तिथं. नाही ना, एवढं लागतच असं लागतो याचं. बाय आता ही झाक मसाल्यावरती आधी कर थोडं झटक खाली. हा झटक, हा इकडं हा. आणि ही ह्याच्यावर झाक मसाल्यावरती. मसाला दाखव सगळं. ए ती सांडग्याचं आहे तिथलं घमेल घे. हा घे दाखव कोरडे. हा घे. आणि हा ती मसाला दाखव दुसरा. हा पण मसालाच आहे. आणि इकडलं पण दाखव. हितलं दाखव. हा पण मसाला आहे. 30 किलो मसाला आज परत करून ठेवलाय आम्ही पण तसं, कारण का आता जास्त लागतो त्यामुळं करून ठेवतो आम्ही. ही मसाल्याची मिरची पावडर आहे तो का तिकडली, आणि ही मिरची पावडरची. हा घे तांदूळ घे तिकडं. लाईटी बंदच कर ना. ऐक, लाईटी बंद करून प्लॅन्टला कुलूप लाव. पप्पा येणार नाहीत, उशीर होईल. कर बंद सगळं. दाखव. मापातच टाकायचं. हा असू दे. हा हो दिसलं. दिलं की पैसे. दिल. माझ्या ताईसाहेब मला विचारत होते अक्का खारीक पावडर मिळेल का, तर ताईसाहेब मिळेल. आणि ही अशी होती बघा खारीक पावडर. मोठी पाहिजे नसेल तर मोठी सांगायची, बारकी पाहिजे नसेल तर बारकी सांगायची. इकडे बघू शकता हे. यस, खायचं का लाडू. यस. हा तर आता मैत्रिणींनो वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30ला 5 मिनटं कमी इथं बघू शकता. फक्त आणि फक्त 5 मिनटं कमी इथं. माझ्या घड्याळामध्ये पण 5:24 झालेत. म्हणजे माझं घड्याळ 1 मिनिटाने महाग आहे. आणि बायांसारखं नाजूक लाडून लई चिकनं झालं तर इथं. खाणारी म्हणणार राहायला गेल्या वर्षीपेक्षा आधीच्यापेक्षा लईच भारी झालेत. लईच नाक्षर इथं नाही का. किती बारीक होत. नवी सून जरा दिकनीच लागली. काही म्हणा वाय जरा मोठ्या घरची वर का, पण 35,000 रुपये काय सोपं आहे का फक्त लाडूसाठी. आणि ती आता नवरत्नामध्ये आम्हाला लई ताण होतो. आणि ही म्हणलं ही किती उशीर लागला असता बारीक करायला. आणि बांधायला पण जरा बरं जाते ना. आता ही म्हातार माझं कसं अहो काय सांगायचं, गेल्या वर्षी लय हाल झाला आमचं. हाताला गुळमी आलती हो का इकडून. म्हणून आम्ही काय केलं ह्या वर्षी, आम्ही बाया लय हुशार. आधीच खरकाचं पोतं फोडून ठेवलं. तुम्हाला सांगते मशीन मागवली 35,000ची. नका का मिळाला एवढं लाडूचं पैसे. पण म्हणलं म्हणजे ताप नको बायांच्या जीवाला. आणि लाडूचा धंदा बंद पडायला नको. बारीक करून ठेवलं तर ह्या मिक्सरला ना हिसक घालून आमचा जीव दमून जातो. पण ती काय हालत नाही जागचा अजिबात. इथं खाणाराची मज्जा आहे. इतकं सुंदर लाडू आहेत ना तुम्हाला जर खायचं. आता ही गायकवाड ताईंचं 1.5 किलो येतं आणि होळकर ताईंचं 4 किलो येतं. म्हणजे गायकवाड ताईंना सकाळ ह्यांच्यापाशी 1.5 किलो द्यायचे येतं बारामतीतल्या माणसांना दात नसला तरी. तुम्ही म्हणता कुठल्या गायकवाड ताई? शैलाताई गायकवाड येतं तांबेनगरमध्ये. त्यांची मोठी पिठाची ही बघा. हा नाही त्यांचं कंपन्यांना जातं, पॅजो कंपन्यांना. ह्यांना जे मेस आहेत ना त्यांना जातं सगळ्यांना. आणि होळकर ताईसाहेबांचं डॉक्टर आहे, त्यांचा दवाखाना आहे फलटणमध्ये. त्या ताईसाहेबांचं 4 किलो ते येणार आहेत घरी न्यायला. यस. तर बारामतीतलीच मैत्रिणींना आजची ऑर्डर 5.5 किलोची झाली आहे. असू द्या अजून 2-4 दिवस गेले हे टिका तरी बस झाले. हा ही सकाळ 1.5 किलो द्यायचं ह्यांच्यापाशी. दाजी भरून नेणार. आता आम्हाला कसं आयतं खायचं दिवस आल्यात इथं. ह्यांना नुसती कामं सांगायची आपण.
संध्याकाळी प्रतीक्षा आली की हे सुकून द्यायचं. संध्याकाळी 10 वाजता प्रतीक्षाला हे 1.5 किलोचं पॅकिंग करायला लावायचं आणि सकाळ सकाळ उद्याच्याला दाजींना पॅकिंग करायला लावायचं. कशाचं 8:30-9 वाजेपर्यंत लाडू होते आणि उद्या पहिलं लाडूचं करायचं आणि मग बाकीच्या कामाला लागायचं. हो खिडकी उघडी काय ग कुठली काच वगैरे हे कुठनं आलं ते प्राणी. तुम्ही म्हणता प्राणी म्हणजे काय ते मच्छर आले. लय वाईट दिवस आलेत गाणं. अरे कसं भांडी खरकट करायचं ऑलरेडी प्लेट आहेत ना. हो का मी आणखीन त्याच्यामध्ये ॲड चीज केलं. आणखीन घरी कांदा असतो तो ॲड केला. टोमॅटो असतो तो ॲड केला. चिली फ्लेक्स ऑर्गॅनो तर असतंच. आता टोमॅटो आणि लय कचरा करू नको तुलाच आवरायचा आहे. वांग या पप्पा जीवन येतात काय पोळलं का तुला काय रे गडबड लागलं. पप्पा गेलेत कोल्हापूरला. हे मैत्रिणीनं खूप आनंदाची गोष्ट आहे तुला माहिती आहे का. कोल्हापूरच्या कारखान्याचं टेंडर पास झालंय ह्यांचं. हा मैत्रिणीनं खूप मोठी सुखद घटना म्हणजे तुम्हाला आनंदाची बातमी आहे मला सांगायची राहिली. हे आज कोल्हापूरला गेले तिथं दुपारी आलता आणि मला म्हणलं टेंडर पास झालंय. माझं हालाकीचं दिवस जवळजवळ आता संपल्यातच जमायचं. कारखान्याचं काम मिळलंय पप्पांना ड्रोनचं. आपल्या ह्याच्याकडून सारखं लय टाकलं काय ग ही. बाय तुला कळायच्या बाहेर येते ते अजून टेन्शन मध्ये आहे. गणेश कसल्या कारखान्याचं काम मिळलंय ते. ड्रोनचं का. हा ते बघ फवारणी मोठा आणलेलं तो त्या दिवशी. हा ते तसला ड्रोन पण वेगळा फवारणीचं ना. तर प्रतीक्षाने असं मस्तपैकी पिझ्झा बनवलेला आहे. पप्पांनी घेतलाय ना. आणि असं ना मी आता आणलं होतं ना फक्त तेवढंच ते 50 रुपयालाच मिळतं फक्त. तर मित्रांनो कुणाला खायचं असेल तर या खायला. मला असं कच्चं चीज खायचं होतं ग. कच्चं चीज आणि तरी मित्रांनो बघू शकते इथे किती छान मध्ये लाल झालेलं आहे. ते दाखव तुझं गेलेलं माणसांना सगळ्यांना ताईसाहेबांना. हो का ताईसाहेब झालं त्याचं बरं सगळं पूर्ण टोटल. आधी का थोडं डेटॉलनी पुसायचं आणि मग ओरिजिनल क्रीम लावायची. डेटॉलनी थोडी आग होती पण ठीक आहे. हां तर चला